माझ्या प्रिय बालमित्रांनो, बरं मला सांगा, तुम्हाला सगळ्यांना प्राण्यांबद्दल पक्ष्यांबद्दल खूप जिव्हाळा असतो, आपुलकी असते. बरं आपल्या महाराष्ट्रामध्ये असणारे राष्ट्रीय उद्यान तुम्हाला माहिती आहेत का? बरं आपल्या जवळच्या राष्ट्रीय उद्यानाचं नाव सांगा. कुणाला माहिती आहे? अगदी बरोबर. आज आपण पाहणार आहोत पाठ क्रमांक 5 ताडोबा. ताडोबा हे आपलं राष्ट्रीय उद्यान आहे. पण या ठिकाणी राष्ट्रीय उद्यान म्हणण्याचं कारण काय? कारण इथे असणाऱ्या प्राण्यांचं, पक्ष्यांचं, वनस्पतींचं संरक्षण केले जाते. त्यावेळेला त्या तिथे राहणाऱ्या प्राण्यांना, पक्ष्यांना कुठल्याही प्रकारची भीती नसते आणि सरकारने राष्ट्रीय उद्यान अशी घोषणा केलेली असते. त्यामुळे ताडोबा हे आपलं एक राष्ट्रीय उद्यान आहे. प्रत्येकाला भटकंती करायला आवडते. संपूर्ण भारतात अनेक प्रकारची जंगलं आढळतात. यामध्ये पानझडी, सुचिपर्णी, काटेरी, दलदली अशा वेगवेगळ्या प्रकारात जंगलाचे दर्शन घडते. जंगल हे नैसर्गिक सौंदर्याने नटलेले असतात. त्यातही या ठिकाणी असणाऱ्या वेगवेगळ्या प्राण्यांमुळे प्रकर्षाने ताडोबाकडे वळणारा वर्ग अधिक आढळतो. ही जंगले वेगवेगळ्या प्रकारच्या प्राणी, पक्षी, कीटक, सरपटणारे प्राणी, पाठीचा कणा असणारे प्राणी, कवचधारी प्राणी अशा विविधतेने नटलेली आढळतात. या सगळ्यात ताडोबामधील वाघाचे महत्त्व आपण नाकारू शकत नाही. अन्न साखळीमध्ये वाघाचे विशेष महत्त्व आहे. त्यामुळे 1 एप्रिल 1973 पासून व्याघ्र प्रकल्प किंवा प्रोजेक्ट टायगर राबविण्यास सुरुवात झाली. भारतामध्ये महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यात सर्वप्रथम स्थापन झालेले राष्ट्रीय उद्यान म्हणून ताडोबाचा उल्लेख केला जातो. ताडोबा राष्ट्रीय उद्यान नागपूर शहरापासून साधारणपणे 150 किलोमीटर अंतरावर आहे. ताडोबा उद्यानाचे क्षेत्रफळ सुमारे 625 किलोमीटर एवढे आहे. हा प्रकल्प भारतात असणाऱ्या 47 व्याघ्र प्रकल्पापैकी एक व्याघ्र प्रकल्प असे ताडोबाला मानले जाते व ते ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प या नावाने सर्वदूर परिचित आहे. त्या ठिकाणी ताडोबा किंवा तारू या देवतेच्या नावावरून ताडोबा नावाने संबोधले जाते. महाराष्ट्रातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान म्हणून ताडोबाचा उल्लेख केला जातो. या जंगलामध्ये अंधारी नावाची नदी वाहते. ताडोबा उद्यानाची घोषणा 1955 साली झाली. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प हा भारतातील एक महत्त्वपूर्ण व्याघ्र प्रकल्प आहे. पुढे 1986 साली येथे अंधारी वन्यजीव अभयारण्याची स्थापना झाली. तर 1995 साली ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प सुरू झाला. निसर्गाने ताडोबाला मुक्त हस्त सौंदर्याची देणगी दिली आहे. ताडोबाच्या जंगलामध्ये साग आणि बांबूची झाडे अधिक प्रमाणात आढळतात. शिवाय बिबळा, हिरडा, धावडा, बिजा, हळद, तेंदू, भेरिया, धोड इत्यादी प्रकारच्या विविध वनस्पती सुद्धा दिसून येतात. ताडोबा येथे वनस्पती आणि प्राण्यांचे समृद्ध विस्तीर्ण असे क्षेत्र आहे. इथल्या वनस्पतीमध्ये आणि प्राण्यांमध्ये विविधता आढळते. ताडोबामध्ये वाघ, नीलगाय, मगर, सुसरी, गवा, अस्वल, जंगली कुत्री, बिबट्या, सांबर, हरिण, नाग, जंगली मांजरे, मोर असे वेगवेगळे प्राणी, पक्षी ताडोबामध्ये दिसतात. वन्यजीव प्रेमी लोकांचे आवडते ठिकाण म्हणून याचा आवर्जून उल्लेख केला जातो. इथे विविध प्रकारच्या, रंगांच्या, वेगवेगळ्या जातींच्या प्राण्यांचा वावर आहे. ताडोबा हे प्राणी विविधतेने समृद्ध, जैवविविधतेने नटलेले जंगल आहे. इथल्या वाघांचे सगळ्यांनाच खूपच आकर्षण आहे. महाराष्ट्र वन विभागाच्या म्हणण्यानुसार ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पामध्ये तब्बल 115 वाघ आहेत, तर 151 बिबट्या वाघ आहेत असा अंदाज आहे. वन्यजीवाचा विचार करता वाघाचे निश्चित महत्त्व आहे. त्यामुळे वाघांचे संरक्षण करणे,
व त्यांच्या संख्येत वाढ करणे इतर प्राणी सृष्टीच्या आणि वन्यजीवाच्या शिवाय पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यावश्यक आहे. इथल्या वाघांना वेगवेगळ्या प्रसिद्ध व्यक्तींची नावे दिलेली आहेत. ताडोबा हे वाघांकरता सर्वाधिक प्रसिद्ध असलेले ठिकाण आहे. शिवाय मगर, सुसरी आणि गवा हे सुद्धा इथले वैशिष्ट्य आहे. ताडोबा राष्ट्रीय उद्यान व अंधारी अभयारण्य यांचे संयुक्तीकरण होऊन येथे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाची स्थापना झाली.